नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुशी फ्राय। तर त्यासाठी आता आपण सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी मुशीची जी मच्छी आहे ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्यावरती 1.5 चमचाभर मी इथे लाल तिखट घालते। तुम्ही जेवढी मच्छी असेल त्या प्रमाणामध्ये लाल तिखट वापरा। त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घालते मी आणि आपल्याला इथे घालायचे चवीनुसार मीठ। त्यानंतर मी इथे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालते। त्यानंतर कोकमाचा रस घालायचा, साधारण 2 ते 3 चमचे भर इथे मी कोकमाचा रस वापरलेला आहे आणि कोकम सुद्धा घातले। व्यवस्थित आता मी मिक्स करून घेते। व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजेच मीठ आणि मसाला जो आहे तो मच्छीला व्यवस्थित लागेल, त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मसाला जो आहे तो मच्छीला मी लावून घेतलेला आहे आणि आता मी ही मच्छी जी आहे ती 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवेन, म्हणजे मसाले छान मच्छीला लागतील आणि त्यानंतर आपण मच्छी फ्राय करायला घेऊयात। आता इथे मच्छी फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ घ्यायचं आणि थोडासा रवा घालायचा त्याच्यामध्ये। तुम्हाला पूर्ण रव्यामध्ये करायची असेल तर रव्यामध्ये सुद्धा करू शकता, पण थोडंसं तांदळाचं पीठ घातल्यामुळे छान मच्छी जी आहे ती छान कुरकुरीत होते। त्यानंतर इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर जी आहे ती अर्धा चमचा वापरली, ह्याने छान रंग सुद्धा येतो बाहेरून आणि कोटिंगला छान चव सुद्धा येईल। त्यानंतर इथे थोडंसं मीठ घालायचं, खूप असं मीठ नाही घालायचं कारण का आपण ऑलरेडी मच्छीमध्ये घातलंय, म्हणून इथे थोडंसं मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता पीठ मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्यामध्ये एक एक मुशीचा जो तुकडा आहे तो घ्यायचा आणि व्यवस्थित पिठामध्ये घोळवून घ्यायचा। मी इथे थोडी मच्छी एकत्रच पिठामध्ये घोळवून घेईन आणि मग तव्यावरती एक एक करून फ्राय करून घेऊयात। आता इथे मच्छी फ्राय करण्यासाठी मी पॅन गरम करत ठेवला आहे, त्यावरती तेल घालायचं आहे आणि मी तेल पसरवून घेणार आहे पॅनवरती आणि तेल व्यवस्थित गरम झालं की आपण जे पिठामध्ये घोळवून ठेवलेले मच्छीचे तुकडे आहेत ते एक एक करून पॅनवरती घालून घ्यायचे। आता तेल तापलंय, आता मी एक एक करून इथे मच्छी घालून घेते। सुरुवातीला मी अगदी मध्येच नाही ठेवत आहे, कारण मध्ये गॅसचा फ्लेम जो आहे तो लागेल, त्याच्यामुळे आपण साईडने आधी सुरुवातीला घालून घ्यायची आणि स्लो टू मीडियम हीटवरती आपण मच्छी फ्राय करायची, हाय फ्लेमवरती नाही करायची, म्हणजेच आतपर्यंत छान ती फ्राय होईल। आता सर्व मच्छी जी आहे ती पॅनवरती मी जेवढी बसेल तेवढी इथे मी घातली आहे आणि आता तेल जे आहे ते पसरवून घेते। एकाच साईडला गेलं होतं म्हणून त्याचं सर्वत्र पसरवून घ्यायचं आणि 5 मिनिटांसाठी स्लो टू मीडियम हीटवरती फ्राय करून घ्यायच्या। आणि मी आता इथे थोडेसे कढीपत्त्याची जी पानं आहेत ती मी इथे घालते आणि थोडासा छान असा फ्लेवर येतो म्हणून इथे मी कढीपत्त्याची पानं घालते। हे ऑप्शनल आहे, नाही घातलात तरीसुद्धा चालेल, तुम्ही घालूही शकता। आता इथे मी व्यवस्थित मच्छी खालच्या बाजूंनी फ्राय होऊ देणार आहे। आता 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता वरतून सुद्धा कळून येतंय की खालच्या बाजूंनी मच्छी जी आहे ती फ्राय झाली आहे। तर आता आपण काय करूया, एक एक करून इथे मच्छी पलटून घेऊयात।
तुम्ही पाहू शकता खूप छान अशी मच्छी जी आहे ती छान खरपूस रंग येईपर्यंत एका बाजूने भाजली गेली आहे। आता खालच्या आपण जी परतलेली बाजू आहे ती सुद्धा छान अशी खरपूस रंग येईपर्यंत पुन्हा आपण 5 मिनिटांसाठी भाजून घेऊयात, म्हणजे आपली मच्छी जी आहे ती व्यवस्थित अशी फ्राय होईल। आता इथे मी तुम्हाला दाखवते, खालची बाजू सुद्धा छान खरपूस अशी भाजली गेलेली आहे। दोन्ही बाजूंनी मच्छी जी आहे ती व्यवस्थित फ्राय झालेली आहे। तर आता आपण काढून घेऊयात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मुशी फ्राय इथे बनून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता आतपर्यंत किती व्यवस्थित अशी मच्छी फ्राय झालेली आहे। रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।